$1ची किंमत 83 रुपयाच्या आसपास आहे. म्हणजे $1 कमवला तर 83 रुपये मिळतात. म्हणजेच महिन्याला जर $50,000 कमवायचे असतील तर $600 कमवावे लागतील. फक्त $600. आता तुम्ही म्हणाल इथं महिन्याला 25-30 हजार रुपये मिळणं मुश्किल झालंय आणि डॉलरच्या बाता कुठं मारता. थोडं थांबा. आज मी तुम्हाला इंटरनेटचा वापर करून डॉलरमध्ये पैसे कसे कमवता येतात हे सांगणार आहे. नमस्कार, मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट. यूट्यूब, सोशल मीडिया, ब्लॉग यावरून पैसे मिळतात हे तुम्हाला माहीतच असेल. आज आपण हेच बघणार आहोत की हे पैसे नक्की मिळतात कसे आणि आपल्याला काय केलं पाहिजे. मी आज तुम्हाला 3 प्लॅटफॉर्मबद्दल सांगणार आहे ज्याच्यावरून तुम्ही कमीत कमी खर्च करून किंवा कमीत कमी गुंतवणूक करून भरपूर पैसे कमावू शकता, डॉलरमध्ये पैसे कमावू शकता. यातील पहिला प्लॅटफॉर्म आहे ब्लॉग. ब्लॉग म्हणजे तुमची एक वेबसाईट ज्यावर तुम्ही कोणत्याही विषयावर माहितीपर लेख लिहू शकता आणि ते पब्लिश करू शकता. जर तुम्हाला लिहायची आवड असेल किंवा तुम्ही एखाद्या विषयावर चांगल्या प्रकारे लिहू शकत असाल तर तुम्ही या स्किलचा वापर पैसे कमवण्यासाठी करू शकता. तुम्ही ब्लॉगिंग करू शकता. जर तुम्हाला ब्लॉग करायचा असेल तर काय करावं लागेल, तर पहिल्यांदा एक विषय ठरवावा लागेल, एक कॅटेगरी ठरवावी लागेल ज्याला निश असं म्हणतात. मग तो खेळ असू शकतो, राजकारण असू शकतो, विज्ञान तंत्रज्ञान असू शकतो, खाद्यपदार्थ असू शकतात, प्रवास वर्णन असू शकतात. तुम्हाला जे आवडतंय, तुम्हाला ज्या विषयावर लिहायला व्यक्त व्हायला आवडतंय असा कोणताही विषय तुम्ही निश म्हणून घेऊ शकता आणि त्या विषयावरची माहिती वेळोवेळी सातत्यानं लिहून त्या ब्लॉगवर तुमच्या वेबसाईटवर पब्लिश करू शकता. याच्यासाठी तुम्हाला खर्च किती येणार आहे? फक्त डोमेन आणि होस्टिंगचा. अगदी एखाद्या वेबसाईट डिझायनरकडून तुम्ही वेबसाईट बनवून घेतली किंवा ब्लॉग बनवून घेतला तर जास्तीत जास्त 5 ते 10,000 रुपये खर्च येणार. याच्यापेक्षा जास्त खर्च तुम्हाला येणार नाही. माझा सुद्धा स्वतःचा ब्लॉग आहे digvijayvibhute.com. तुम्ही त्याला भेट देऊ शकता आणि तुम्हाला जर ब्लॉग बनवायचा असेल तर तुम्ही मला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता. मी तुम्हाला एक चांगला ब्लॉग बनवून देईन आणि तो कसा मेंटेन करायचा, त्यावर कशा पोस्ट करायच्या, त्याचं SEO वगैरे कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला नक्की शिकवेन. यामधला दुसरा जो प्लॅटफॉर्म आहे ज्याचा वापर करून तुम्ही डॉलर्समध्ये पैसे कमवू शकता तो आहे यूट्यूब. जर तुम्हाला चांगल्या प्रकारे बोलता येत असेल, तुमचे विचार मुद्देसूदपणे मांडता येत असतील, चांगल्या प्रकारे व्यक्त होता येत असेल तर यूट्यूबचा वापर तुम्ही पैसे कमवण्यासाठी नक्की करू शकता. आता यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, जसं ब्लॉगमध्ये आपल्याला निश ठरवावा लागतो तसंच यूट्यूबवर सुद्धा तुम्हाला एक निश ठरवावं लागेल. मग त्या निशनुसार तुम्हाला छोटे मोठे व्हिडिओज बनवावे लागतील आणि किंवा छोटे मोठे शॉर्ट्स बनवावे लागतील आणि ते शॉर्ट्स तुम्ही यूट्यूबवर अपलोड करू शकता. आता याच्यासाठी खर्च किती आहे? ₹0. सुरुवातीला तुम्ही मोबाईलवर व्हिडिओ शूट करून मोबाईलवरच एडिट करून ते यूट्यूबवर अपलोड करू शकता. हळूहळू जसे तुम्हाला त्यातून पैसे मिळतील मग ते पैसे तुम्ही कॅमेरा घेतला, चांगला एडिटर घेतला आणि प्रोफेशनल लेवलला यूट्यूबवर तुम्ही बनवू शकता आणि चांगल्या प्रकारे अजून अर्निंग करू शकता. तिसरा प्लॅटफॉर्म जो आहे ज्याच्यावरून तुम्ही डॉलर्समध्ये पैसे कमवू शकता तो आहे सोशल मीडिया. मोठमोठे लेख लिहायला आवडत नाही, कॅमेऱ्यासमोर बोलता येत नाही, पण स्वतःची मतं आहेत, थोडक्यात पण प्रभावीपणे व्यक्त होता येतं, आपल्या विचारांनी इतर लोक प्रभावित होतात, असं जर तुमचं असेल तर सोशल मीडिया तुमच्यासाठीच आहे. तुम्ही सोशल मीडियावर आपले विचार प्रभावीपणे मांडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होऊ शकता, सोशल मीडिया स्टार, सोशल मीडिया सेलिब्रिटी होऊ शकता आणि ह्या सोशल मीडियाचा वापर पैसे मिळवण्यासाठी तुम्ही करून घेऊ शकता. फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम ह्या गोष्टी अशा पण आपण वापरतोच. ह्याच गोष्टींचा वापर पैसे मिळवण्यासाठी सुद्धा होऊ शकतो. आता मोठा प्रश्न असा येतो की हे पैसे मिळतात कसे? हा इंटरनेटचा जमाना आहे. डिजिटल मार्केटिंगचा वापर बहुतेक सगळे लहान मोठे उद्योग करतात आपल्या प्रोडक्टचं आणि सर्व्हिसेसचं मार्केटिंग करण्यासाठी. तर ह्या मार्केटिंग करण्यासाठी ज्या ॲड्स लावल्या जातात, ज्या जाहिराती लावल्या जातात त्यासाठी हे लहान मोठे उद्योग
गुगल, यूट्यूब किंवा फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारखे सोशल मीडिया ह्यांना पे करत असतात, पैसे देत असतात. आता ह्या जाहिराती दिसतात कुठे? तुमच्या चॅनलवर, तुमच्या वॉलवर किंवा तुमच्या ब्लॉगवर. मग तुमचा चॅनल, तुमचा ब्लॉग, तुमच्या सोशल मीडियाच्या वॉल्स ह्या जाहिराती दाखवण्यासाठी वापरल्या जातात. म्हणून या जाहिरातीच्या पैशातला थोडा हिस्सा तुम्हाला दिला जातो. म्हणजेच तुमच्या ब्लॉगवर, तुमच्या यूट्यूब चॅनलवर, तुमच्या सोशल मीडियावर जर जाहिराती दिसत असतील तर तुम्हाला पैसे मिळणं सुरू होते आणि हे पैसे असतात डॉलर्समध्ये. पण यूट्यूबवर तर अनेक चॅनल आहेत, अनेक लोकांनी ब्लॉग बनवलेले आहेत. सोशल मीडिया तर बहुतांश सगळ्यांचे आहेत. मग प्रत्येकाला पैसे मिळतात का? नाही. ब्लॉगवरून पैसे मिळवायचे असतील तर तुम्हाला गुगल ॲडसेन्सचं अप्रुव्हल घ्यावं लागतं. गुगल ॲडसेन्सचं अप्रुव्हल मिळालं की मग तुमच्या ब्लॉगवर ॲड्स दिसायला सुरू होतात आणि मग तुम्हाला पैसे मिळायला सुरू होतं. यूट्यूबवरून पैसे कमवायचे असतील तर तुमचं चॅनल एका वर्षात कमीत कमी 4000 तास प्ले झालं पाहिजे. लोकांनी 4000 तास ते बघितलं पाहिजे आणि तुम्हाला कमीत कमी 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाले पाहिजेत. मग तुमच्या यूट्यूब चॅनलवर ज्या ॲड्स दिसत आहेत त्याच्यातून तुम्हाला पैसे मिळणं सुरू होतं. तसंच सोशल मीडियावर जर तुम्ही पैसे मिळवण्याचा विचार करत असाल तर सोशल मीडियावर तुम्हाला हजारो लोकांनी फॉलो केलं पाहिजे. हजारो लोकांनी रोज तुमच्या सोशल मीडियाला भेट दिली पाहिजे. मग तुमच्याकडं छोटे मोठे ब्रँड्स येतील आणि त्यांच्या प्रोडक्ट सर्व्हिसेसचं प्रमोशन करायला सांगतील आणि मग ते तुम्हाला पे करतील किंवा सोशल मीडियावर जे ॲड्स दिसत आहेत त्याच्यातील वाटा तुम्हाला मिळू लागेल. आता मी हे जे बोललो ते बोलायला फार सोपं आहे. यूट्यूबवरून, ब्लॉगवरून, सोशल मीडियावरून पैसे मिळतील हे सांगायला किंवा बोलायला फार सोपं आहे. पण पैसे मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत किंवा सातत्यपूर्ण प्रयत्न असणं आणि त्यासोबत संयम असणं हे सुद्धा फार गरजेचं आहे. आज ब्लॉग पोस्ट केला, महिन्या 1000 लोक बघतील आणि मग त्याचे पैसे मिळतील किंवा महिन्याभरात मला ब्लॉगकडून पैसे मिळणं सुरू होईल. मी आज यूट्यूब चॅनल सुरू केला, 4 व्हिडिओ पोस्ट केले आणि महिन्याभरात यूट्यूबकडून मला $100 मिळतील. असं जर तुमचा ग्रह असेल किंवा असं जर तुम्ही समजत असाल तर ते फार चुकीचं आहे. असं होत नाही. यूट्यूबवरून, सोशल मीडियावरून किंवा ब्लॉगमधून पैसे कमवण्यासाठी सतत तुम्हाला तिथं सक्रिय असणं फार गरजेचं आहे. तुमचे जे फॉलोअर्स आहेत, तुमचे जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना सतत नवनवीन आणि त्यांच्या फायद्याचा, त्यांना आवडेल असा, त्यांना वाचू वाटेल, त्यांना बघू वाटेल असा कंटेंट तयार करत राहणं आणि तो लोकांसमोर मांडत राहणं फार गरजेचं आहे. यासाठी एकतर तुमच्याकडे तसे स्किल्स असायला हवेत. लोकांना काय आवडतंय, लोकांचे प्रश्न काय आहेत, त्यांना काय आपण सांगितलं पाहिजे, काय सुचवलं पाहिजे हे समजलं तुम्हाला गरजेचं आहे. आणि त्याचसोबत तुमच्याकडे क्रिएटिव्हिटी असणं फार गरजेचं आहे. एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो किंवा तुम्ही लक्षात घ्या की यूट्यूब, ब्लॉग, सोशल मीडिया ह्याच्यावरून पैसे मिळतात, भरपूर मिळतात. हे जरी खरं असलं तरीसुद्धा ते सहजासहजी मिळत नाहीत, हे त्याहून खरं आहे. त्यासाठी प्रचंड मेहनत, सातत्याने प्रयत्न आणि संयम ह्या गोष्टी असायलाच हव्यात आणि या गोष्टी लक्षात घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. तुम्ही जर या मार्गाने पैसे कमवण्याचा विचार करत असाल तर ह्या गोष्टी आवर्जून लक्षात घ्या. तुम्ही सुद्धा डॉलरमध्ये नक्की पैसे कमावू शकाल. ही जर फायद्याची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.